राज्यातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांना 2023, 24 आणि 25 मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी आहे, कारण की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचा परतावा हा राज्य शासनामार्फत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22 ते 23 हजार रुपये जमा होणार आहे। असे 2 टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्या संबंधीचं महत्त्वाचं अपडेट आले, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। देवेंद्र फडणवीस बघू शकता, देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथजी शिंदे साहेब जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच अजित पवार या तिन्हींनी विचार करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22 ते 23 हजार रुपये हा पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही 2023, 24, 25चा पीक विमा भरलेला असेल, अग्रिम व खरीप दोन्ही असेल तरी चालेल। या संबंधित हा राज्य शासनामार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा त्या संबंधीचं अपडेट बघू। पात्र जिल्ह्यांची यादी समोर आलेली असून बघा या जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 23 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। बघा शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की बघा 14 सप्टेंबर रोजीपासून हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्या संबंधीचं बघा राज्यपालाला त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे। एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील व अजित पवार असतील, ही तिन्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22,000 ते 23,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। या संबंधित बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेली असेल व तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येत राहू। बघा त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील 70% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा 70% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे जे छत्रपती संभाजीनगरमधील काही भाग आहे बघा, पैठण असेल, सोयगाव, फुलंब्री व कन्नड मधील काही भागांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा पैसे जमा झालेले असतील। तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा, कारण की तुम्ही तुमचा जिल्हा सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल महत्त्वपूर्ण व अतिशय आनंदाचं अपडेट हे तुमच्या जिल्ह्याबद्दल येईल। बघा त्याचप्रमाणे जाफराबाद असेल बघा, म्हणजे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील असेल त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 70% पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे भोकरदन असेल बघा, भोकरदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरतीही आजपासून पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे बीडमधील आष्टी असेल बघा, आष्टी असेल, तसेच केज बघा, त्याचप्रमाणे गेवराई बघा, आष्टी, केज, बीड, गेवराई, त्याचप्रमाणे बघा माजलगाव यामधील काही भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्याही बँक खात्यावरती आजपासून पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे बघा नाशिकमधील काही भाग बघा, नाशिकमधील काही भाग असेल, त्याचप्रमाणे बघा सिन्नर असेल, निफाड असेल बघा, त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील व जळगाव जिल्ह्यातील बघा, जळगावमधील 40 गावामधील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बघा। त्याचप्रमाणे नाशिकमधील बहुतांश भागामध्ये बघा 70 ते 80% भागामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बघा। त्याचप्रमाणे आयलेनगर असेल बघा,
अहिल्यानगरमधील काही भागामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे का तीही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। बघा, हेक्टरी 22 ते 22,000 रुपये हेक्टरी जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। बघा, त्याचप्रमाणे अहिल्यानगरमधील कर्जत बघा, त्याचप्रमाणे कर्जत जामखेड असेल, नेवासा असेल बघा, व पुणे जिल्ह्यातील खेड असेल, आंबेगाव बघा, आंबेगाव, जुन्नर मधील काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली असेल, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येत राहू। बघा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश भागांमध्ये आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे, त्यासंबंधीचं महत्त्वाचं अपडेट बघा। राज्यातील 2023, 24, 25 मधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी आहे, कारण की पीक विमा भरण्याचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, शेतकऱ्यांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22 ते 23,000 रुपये असे 2 टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, पात्र जिल्ह्यांची यादी समोर आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 23,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे। बघा, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटी मार्फत बघा, डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती व तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। भेटत राहू अशाच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।